सर्वांना माझा नमस्कार। मी पूनम आणि स्वागत आहे तुमचं आपले दैवत या चॅनलवर। भगवान शिवाची अनेक नावे आहेत, ज्यामध्ये एक नाव महाकाल आणि दुसरे नाव भोलेनाथ आहे। त्यांना भोले बाबाही म्हणतात। त्यांना भोलेनाथ का म्हणतात आणि महाकाल या दोघांच्या नावांमध्ये काय फरक आहे, तर या व्हिडिओमध्ये भोलेनाथच्या या दोन नावांची आपण चर्चा करू। शिव हे बाळ रूपासारखे आहेत। नाव भोलेनाथ असण्याचे कारण म्हणजे ते मूल निष्पाप आहे। लहान लहान गोष्टींनी मुले आनंदी होतात, छोट्या छोट्या गोष्टींवर रागवतात, तर भगवान शिव हे बाळासारखे आहेत आणि म्हणूनच त्यांचे एक रूप आहे ज्याचे नाव बालशिव आहे। त्यांचे स्वरूप असे आहे ज्यामध्ये भगवान शिवाचा अवतार दिसतो। लोक त्यांच्या बालपणात निष्पाप असतात। माणूस खूप सहज आनंदी होतो आणि जो त्याला संतुष्ट करतो त्याला मागितलेले वरदान देण्यास तयार असतात। वर मागणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय, म्हणूनच त्यांचे नाव भोलेनाथ आहे। शिवाला भोलेनाथ असेही म्हणतात, कारण असे मानले जाते की शिव ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे आहे। तो अज्ञानाचा देव देखील आहे। मी हे का म्हणत आहे बघा, तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल। अस्तित्वात असलेले ज्ञान मर्यादित आहे, मग ते माणसाच्या आत असो किंवा विश्वाच्या आत असो। ज्ञानाची एक मर्यादा असते, पण अज्ञान अमर्याद आहे। जेव्हा मी एखाद्याला अज्ञानी म्हणते तेव्हा त्याचा असा अर्थ नाही की तो अज्ञानी व्यक्ती मूर्ख आहे। मूर्खता आणि अज्ञान हे दोन वेगवेगळे शब्द आहेत। जेव्हा मी अज्ञानाबद्दल बोलते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक ज्ञान हे प्रत्येक रहस्य, प्रत्येक भाषा आणि प्रत्येक ठिकाण, प्रत्येक मानव आणि किंवा त्या विषयाबद्दल कोणालाही माहिती नाही, तर ती व्यक्ती मूर्ख नाही तर अज्ञानी आहे। म्हणून मी म्हटल्याप्रमाणे एखादी व्यक्ती कितीही शिकली तरी ज्ञानाला मर्यादा असते। ज्ञान एका टप्प्यावर थांबते, जसे की माझी घागर रिकामी आहे। जर भांडे भरले असेल तर त्यात ज्ञानाचा एक थेंब ओतेल। कसे, तर जर ज्ञानाचा एक थेंबही भरायचा असेल तर तुम्हाला भांडे रिकामे करावे लागेल। ते रिकामे असले मग तुम्हीही अज्ञानी आहात। म्हणून भगवान शिव यांना ज्ञान आणि अज्ञान दोन्हीचे देव म्हटले आहे, कारण अज्ञान अमर्याद आहे आणि ज्ञान मर्यादित आहे। मर्यादित असो वा अमर्याद, दोघेही शिव आहेत। तर भगवान शिवाचे नाव भोलेनाथ असण्याचे हेच कारण होते। आता महाकालकडे येऊया। महाकाल म्हणजे काय? ज्याला सुरुवात नाही आणि शेवटही नाही, फक्त एकच शिवशक्ती सर्व काळाच्या पलीकडे आहे, म्हणूनच त्याला महाकाल म्हणतात। यामागे काही कथा आहेत। पौराणिक पन्नूमध्ये एक कथा आहे। महाकालवर तमिळनाडू मध्ये कुन्नर नावाचे एक ठिकाण आहे, जे तुम्हाला माहिती असेल। ते खूप प्रसिद्ध आहे। कुन्नूर मध्ये एक ऋषी होते, ऋषी मृकांडू, आणि त्यांची रूममेट, त्यांची जीवनसाथी, तिचे नाव मारुणमाती होते। हे ऋषी आणि त्यांचे जीवनसाथी निपुत्रिक होते। त्यांना मूल नव्हते, म्हणून त्यांनी भगवान शिवाची कठोर तपस्या केली। आणि मग जेव्हा भगवान शिव प्रकट झाले तेव्हा ते म्हणाले, आम्हाला एक मुलगा द्या। शिवजीने तिथे अट घातली। अट अशी होती की दोन्ही मुलांपैकी एकाची निवड करावी। एक तर मी तुला एक मुलगा देईन जो एक महान विद्वान होईल, जो एक महान माणूस होईल, पण त्याचे वय कमी असेल, तो 16व्या वर्षी निघून जाईल, किंवा एक मोठा मूर्ख घ्या ज्याचे आयुष्य खूप जास्त असेल, पण तो समजूतदार होणार नाही। तो एक ऋषी असल्याने त्याने 16 वर्षांचा मुलगा निवडला आणि म्हणाला, माझा मुलगा तुमचाच भक्त असू दे आणि तो खूप ज्ञानी असू दे। भगवान शिवाच्या आशीर्वादाने त्यांना जन्मलेल्या मुलाचे नाव त्यांनी मार्कंडेय ठेवले, ज्यांना नंतर दीर्घायुष्याचे वरदान मिळाले। पण त्यांना दीर्घायुष्याचे वरदान का मिळाले याचे कारण महाकाल या शब्दामागील कथेत दडलेले आहे। मार्कंडेय मोठा होत असताना त्याला वयाच्या 16व्या वर्षी निघून जावे लागेल हे जाणवले। तो भगवान शिवाचा एक महान भक्त होता। त्याने शिवलिंगाला आलिंगन देत मृत्युंजय मंत्राचा जाप करत भगवान शिवाची तपश्चर्या करू लागला। वेळ निघून गेली आणि तो 16 वर्षांचा झाला आणि मग यमराज मार्कंडेय ऋषींना घेऊन जाण्यासाठी आला। यमराजने इथेच चूक केली। जेव्हा मार्कंडेय ऋषींना सोबत नेण्यासाठी मृत्यूचा फास टाकला तेव्हा मृत्यूचा फास शिवलिंगाभोवती गुंडाळला गेला आणि म्हणूनच तोच भोलेनाथ जो खूप लवकर रागावतो आणि खूप लवकर आनंदही होतो, तो यावेळी रागावला। आणि जेव्हा तो रागावला तेव्हा तो स्वतः आला आणि यमराजाचा पराभव केला। आणि मग ऋषी मार्कंडेय यांना दीर्घायुष्याचे वरदान मिळाले। चिरंजीवी आणि दीर्घायुष्य हे दोन वेगळे शब्द आहेत। चिरंजीवी म्हणजे अमर, जो कधीही मरत नाही,
पण दीर्घायुष्य म्हणजे अमरत्व नाही. दीर्घायुष्य म्हणजे मोठे आयुष्य. म्हणून वयाच्या 16व्या वर्षी मृत्यूने त्याला घेरले. कालाचा पराभव केल्यानंतर भगवान शिव यांनी त्या मुलाला वरदानासह आणखी एक दीर्घायुष्याचे वरदान दिले आणि मग त्यांना ऋषी मार्कंडेय म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणून मृत्युंजय मंत्राचा जाप केल्याने वाईट शक्ती आपल्याकडे येत नाही. पण दुसरी एक कथा आहे जी अशी आहे की उज्जैनला पूर्वी अवंतिकापूर असे म्हटले जात असे आणि त्याच्या जवळच्या डोंगरावर एक राक्षस राहत होता ज्याचे नाव दुसा होते. या दुसाची इच्छा होती की कोणीही भगवान शिवाची पूजा करू नये, ज्यामुळे उज्जैन शहर जे त्यावेळी अवंतिका होते त्याच्या संपत्तीपासून वंचित राहिले. या राक्षसाच्या भीतीमुळे लोकांनी भगवान शिवाची पूजा करणे बंद केले. या दुसा राक्षसाचे दुसरे नाव होते आणि ते नाव काळ होते. पण त्या उज्जैन शहरात एक ब्राह्मण कुटुंब होते ज्यांनी आपली भीती बाजूला ठेवून भगवान शिवाची पूजा सोडली नाही आणि ही गोष्ट उघडकीस आली. हा राक्षस राक्षसी पर्वतावरून खाली उतरला आणि उज्जैन नगरीत आला. या कुटुंबाला मारून टाका असा आदेश दिला. तो भगवान शिवाचा इतका महान भक्त होता की भगवान शिव स्वतः त्याचे रक्षण करण्यासाठी आले आणि त्यांनी कालला केवळ पराभूत केले नाही तर त्याला मारले देखील. म्हणूनच त्याला महाकाल नगरी म्हणतात. तिथूनच हे नाव महाकालशी जोडले गेले आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही उज्जैनला जाल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हा फरक होता भोलेनाथ आणि महाकाल यांच्या नावांमागे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.